मित्रांनो, आज संपूर्ण जगभरामध्ये मनोरंजनाचं एक साधन आहे आणि ते म्हणजे चित्रपट। प्रत्येकजण आज मनोरंजन करण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी करतच असतो। परंतु तुम्हाला माहिती आहे का की या चित्रपटांचा मूळ इतिहास काय आहे? म्हणजे भारतीय चित्रपटाचा काय इतिहास आहे तुम्हाला माहिती आहे का नेमकं? बरं तुम्ही मला सांगा, एक नाव तुम्ही ऐकलं आहे का? धोंडीराज गोविंद फाळके। हो, धोंडीराज गोविंद फाळके। नाही ना ऐकलं? अरे एवढं परिचित नाव तुम्ही ऐकलं नाही? धोंडीराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके। चित्रपट महर्षी म्हणून त्यांना संपूर्ण जगभरामध्ये ओळख प्राप्त झालेली आहे। त्यांनीच प्रदर्शित केलेला पहिला चित्रपट, चित्रपट नव्हे मूक चित्रपट, त्यांनी प्रदर्शित केलेला पहिला मूक चित्रपट 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला आणि तेव्हापासूनच सुरुवात झाली भारतीय चित्रपटांना। नमस्कार, मी सुषमा कोठीकर, तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। आत्ताच आपण म्हटलं की भारतीय चित्रपट सृष्टीचा जो इतिहास आहे तो आज आपण इथे जाणून घेणार आहोत, कारण आजचा दिनविशेषच आपला तो आहे 3 मे 2024 म्हणजे 2024। आज राजा हरिश्चंद्र या मूक चित्रपटाला तब्बल 111 वर्ष पूर्ण झाले आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे चित्रपटांचा इतिहास। संपूर्ण जगावर म्हणजे संपूर्ण जगातील चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडत भारतीय कलाकारांनी एक नवीन इतिहास यामध्ये घडवला। मुंबईमधील गिरगाव येथील कॅरोनेशन या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता आणि तारीख होती 3 मे 1913 आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीला सुरुवात झाली होती। तर जाणून घेऊया या चित्रपटाची काही वैशिष्ट्ये। मुळात हा जो चित्रपट होता हा एक मूक चित्रपट होता, म्हणजे संवाद विरहित असा हा चित्रपट होता। आता याच्या मागची पार्श्वभूमी अशी की चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांनी विचार केला असेल की राजा हरिश्चंद्राची जी कथा आहे ही संपूर्ण भारतातील लोकांना परिचित अशी कथा आहे आणि जर ही कथा संवाद विरहित जरी आपण चित्रपटामधून दाखवण्याचा प्रयत्न केला तरी दर्शकांपर्यंत ती नक्कीच पोहोचणार आहे। या हेतूनेच त्यांनी हा मूक चित्रपट तयार केला असावा असं मानण्यात येतं। या चित्रपटाची लांबी म्हणजे त्याची जी लेंथ आहे ही आहे तब्बल 40 मिनिटाची आणि हा चित्रपट चित्रपटगृहांमधून 23 दिवस दाखवण्यात आलेला होता आणि त्या काळामध्ये अनेक समस्या दादासाहेब फाळके यांच्यासमोर आली होती आणि सर्वात मोठी समस्या जी होती ती होती आर्थिक अडचण। बघा, चित्रपट निर्मितीसाठी भरमसाठ पैसा लागतो। आज तर लाखो करोडो रुपये खर्च करून चित्रपट बनवले जातात, परंतु त्या काळामध्ये सुद्धा चित्रपट बनवणं एवढं काही सोपं काम नव्हतं आणि हा तर पहिलाच चित्रपट आपल्या भारतामध्ये होणार होता। तर या चित्रपटासाठी जो खर्च लागणार होता तो खर्च होता तब्बल 15,000 रुपये। हो, 15,000 रुपये। अहो, तुम्हाला तर ही रक्कम आज खूपच छोटी वाटणार, कारण 15,000 रुपये आपण एका दिवसातच खर्च करतो, परंतु आजपासून 110-111 वर्षापूर्वी त्या 15,000ची किंमत किती असेल? दादासाहेब फाळके यांच्याकडे चित्रपट बनवण्यासाठी फारसा पैसा नव्हता, पण म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि अशीच एक स्त्री त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि ती म्हणजे त्यांची बायको सरस्वती, जिने आपलं स्वतःचं स्त्रीधन गहाण ठेवून आपल्या पतीला चित्रपट निर्मितीसाठी पैसे उभे करून दिले। बघा, पैशांचं आव्हान तर त्यांच्यासमोर होतंच, परंतु या व्यतिरिक्त सुद्धा काही आव्हाने त्या काळामध्ये होती, कारण त्या काळची जी सामाजिक परिस्थिती होती त्या सामाजिक परिस्थितीमध्ये स्त्रियांना फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतंच त्यांचं कर्तव्य होतं। त्यामुळे स्त्रिया कधी चित्रपटात नाटकांमध्ये कामच करत नव्हत्या। मग दादासाहेब फाळकेंना हरिश्चंद्र चित्रपटासाठी नटी कुठून भेटणार बरं? समस्या होतीच, परंतु या समस्येचं समाधान देखील त्यांनी केलं। या चित्रपटामध्ये एका पुरुषाने स्त्रीची भूमिका पार पाडली आणि ते पुरुष म्हणजे अण्णा साळुंखे। अण्णा साळुंखे यांनीच राणी तारामती बाईची भूमिका साकारत एक नवीन इतिहास पुन्हा या चित्रपटाच्या दृष्टीने निर्माण केलेला होता। तर अशा प्रकारे या चित्रपटासमोरील ही वेगवेगळी आव्हाने सुद्धा होतीच। बघा, उगाच काही दादासाहेब फाळके यांना चित्रपट महर्षी म्हणत नाही, तर आपण आता या चित्रपटाच्या निमित्ताने आणि आजच्या दिनविशेषाच्या निमित्ताने एक छोटासा इतिहास चित्रपटसृष्टीचा थोडक्यात जाणून घेऊया। भारतामध्ये चित्रपट सेन्सॉर प्रक्रियेचा उगम हा 1918च्या भारतीय सिनेमॅटोग्राफ या कायद्यानुसार झालेला आहे आणि आता याच्या पुढची गोष्ट मी तुम्हाला अजून एक सांगणार आहे, ती म्हणजे 1920 मध्ये मुंबई, कलकत्ता, रंगून आणि मद्रास या ठिकाणी वेगवेगळ्या सेन्सॉर बोर्डाची स्थापना झाली आणि तिथूनच भारतीय सिनेमाला सुरुवात झाली। आणि जेव्हा राजा हरिश्चंद्र हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला त्या दिवशी अनेकांना हे लक्षात आलं की चित्रपट बनवणे हा सुद्धा एक व्यवसाय भारतीयांसाठी होऊ शकतो आणि तेव्हा सुरू झालेला हा चित्रपटाचा प्रवास आजच्या चित्रपटांपर्यंत जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये अतिशय अमूलाग्र असे बदल झालेले आपल्याला दिसतात आणि मुंबई फिल्म इंडस्ट्री
ही तिथूनच निर्माण झालेली आहे, ज्याची एक छोटीशी गंगा या भागीरथाने निर्माण केली होती। आणि आज तुम्ही बघू शकता की संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अगदी गडगंज पैसा असलेले चित्रपट प्रदर्शित होतात, परंतु एक छोटा मूक चित्रपट तिथूनच आपल्या या भारतीय चित्रपटांना खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली होती। तर हाच आहे भारतीय चित्रपटांचा इतिहास। आता इतिहास तर तुम्ही ऐकून घेतला, परंतु पुढचं काम तुम्हाला करायचं आहे दर्शकांनो। आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका बरं का।